उन्हाळा आलं म्हटले की प्रत्येकाच्या घरी हे वाळवण घालणं चालूच असतं. तरच प्रत्येकाची गडबड असते अशी. तशी काही आमची चालू होती. पहिल्यांदा आम्ही बटाट्याचे वेपर्स वगैरे सगळे घालून घेतले. नंतर आज कुरवड्याचा बेत होता तर आज तो पण करून घेतला. तोपर्यंत हे दोन्ही उठले होते. तर एक माझं आहे आणि एक माझ्या बहिणीचं आहे, जे की ते मम्मीला सोडून एकटं राहत असतं माझ्या आईकडं. तर आम्ही ही जिम्मेदारी घेत नाही पोटाला घालायची. एक्स्ट्रा काम केलेली परवडतात, पण बाळांना चालणं म्हणजे खूप डिफिकल्टी आहे. म्हटलं माहेर आल्यानंतर तेवढं दिलं पाहिजे मम्माकडं, म्हणून मी तिच्याकडे दिले. तोपर्यंत मी ही सगळी कामं आवरून घेतली. बाकी जी सिलाईची कामं होती, अद्विकनं थोडेसे कपडे हे झाले होते ते सगळं करून घेतलं. मम्मीनं त्यांना चारून सगळे काम आवरले आणि मग नंतर आम्ही चाललो होतो मामाच्या गावी, जे की आमच्या या जानोडीचा बड्डे होता. तर हे जे बसलेले आहेत ते माझे मामा मामी आहेत सगळ्यात मोठे. मला 3 मामा आहेत आणि तिघी 2 म्हणजे माझ्या मम्मीला पकडून 3 मावशी आहेत. तर ह्या मावशी आहेत दोघी आणि माझी मम्मी. माहेरी आलं की यांचा आनंद गगनातच मावत नाही. खरंच किती ते क्षण ते 2 दिवसाचे असतात, पण इतके छान असतात ना, खूप छान असतात. त्याच्यानंतर आम्ही मस्त बड्डे सेलिब्रेशन केला. आणि इथं बघा, आद्विक गिफ्ट द्यायच्या आधी त्याला एवढं एक्सायटेड होतं ना गिफ्ट द्यायचं, तो एकदम ओपन करून थोडं स्वतःच फाडला होता. तर असं गिफ्ट वगैरे दिलं, केक कटिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं, कारण गुरुवार असल्यामुळे काही लोक खात नव्हते. जेवल्यानंतर मोठे लोक मस्त असे बोलत बसले, मामा मावशी, आणि लहान पिल्लू आपले खेळत होते. रात्री 2 वाजेपर्यंत सगळे जागे होते. तर असा होता आमचा आनंद.